समजा तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत जवळचा मित्र किंवा तुमचा एखादा सख्खा नातेवाईक तुमच्या घरी येतो. त्याच्या हातात एक फाईल असते आणि अत्यंत हताश चेहऱ्याने तो तुम्हाला सांगतो की मुलाच्या उच्च शिक्षणासाठी मला बँकेकडून 15 लाख रुपयांचं कर्ज मिळतंय. सगळे कागदपत्र तयार आहे, पण बँकेला फक्त एक गॅरेंटर म्हणजेच जामीनदार हवा. तर तू त्या एका कागदावर सही कर. हफ्ते फेडायचं काम, कर्ज फेडायचं काम माझं आहे. तू फक्त नावापुरता गॅरेंटर आहेस. आता इथे तुम्ही काय विचार करता की नात्यात दुरावा येऊ नये किंवा मैत्री तुटू नये म्हणून तुम्ही पेन उचलता आणि त्या कागदावर सही करता. तुम्ही काय विचार करता की कर्ज मी कुठे घेतलंय? कर्ज तर त्याने घेतलंय, मी तर नावापुरता गॅरेंटर आहे. पण मित्रांनो, तुमची हीच एक सही तुम्हाला थेट रस्त्यावर आणू शकते. कसं? तर बऱ्याचदा काय होतं की सुरुवातीचे वर्ष तो कर्जदार पैसे भरतो, पण काही वर्षांनंतर तो हप्ते भरणं बंद करतो. त्याचा फोन लागत नाही, आता पत्ता लागत नाही आणि अचानक एक दिवस बँकेचे रिकव्हरी एजंट्स म्हणजेच वसुली अधिकारी तुमच्या दारात येऊन उभे राहतात. ते म्हणतात की मुख्य कर्जदारांनी पैसे भरले नाहीत, त्यामुळे आता आम्ही ते कर्ज तुमच्याकडनं वसूल करणार. आता हे सगळं ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकते. तुम्ही त्यांना ओरडून ओरडून सांगता की कर्ज मी नाही घेतलेलं आहे, मग माझ्याकडनं वसुली का? पण बँक म्हणते की जर तुम्ही कर्ज फेडलं नाही तर तुमचं घर सुद्धा जप्त केलं जाईल. आता विचार करा की हे सगळं किती भयानक आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जामीनदार बनण्यामागील जे काही कायदेशीर धोके आहेत ते अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. आणि लक्षात घ्या की हे धोके तुम्हाला बँका कधीही सांगणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या कष्टाची कमाई वाचवायची असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सगळ्यात आधी आपण कायद्याची व्याख्या समजून घेऊया. जेव्हा तुम्ही बँकेच्या कागदपत्रांवरती गॅरेंटर म्हणून सही करता, तेव्हा कायद्याच्या नजरेत तुम्ही नेमके कोण असता? आणि इथे पिक्चरमध्ये येतो इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा सेक्शन 128 स्पष्टपणे सांगतो की दी लायबिलिटी ऑफ द श्युरिटी इज को एक्सटेन्सिव्ह विथ दॅट ऑफ द प्रिन्सिपल डेटर. आता या ओळीचा सोपा अर्थ असा आहे की जितकी जबाबदारी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची आहे तितकीच आणि तेवढीच जबाबदारी जामीनदाराची सुद्धा आहे. त्यामुळे बँकेच्या लेखी मुख्य कर्जदार आणि जामीनदार यांच्यात कोणताही फरक नसतो. आता अनेकांचा असा गैरसमज असतो की जर मुख्य कर्जदाराने पैसे भरले नाहीत, कर्ज फेडलं नाही, तर बँका पहिले त्याची मालमत्ता जप्त करतील, त्याच्यावर एखादी कोर्ट केस करतील आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याकडे येतील. पण मित्रांनो, हाच तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय असे आहेत की जर मुख्य कर्जदाराने कर्ज फेडलं नाही तर बँकांना पूर्ण कायदेशीर अधिकार आहे की त्यांनी मुख्य कर्जदाराच्या मागे न जाता जामीनदारांकडून पूर्ण पैसे वसूल करू शकतात. त्यामुळे इथे मॉरल ऑफ दी स्टोरी अशी आहे की जर तुम्ही जामीनदार आहात आणि कर्जात डिफॉल्ट झाला असेल तर तुमचा पगार किंवा तुमचं घर सुद्धा जप्त होऊ शकतं. जर तुम्ही कोणाचेही गॅरेंटर बनलात तर तुमच्या आर्थिक आयुष्यावर 4 मोठे आघात होतात. पहिला आहे की तुमची स्वतःची कर्ज घेण्याची क्षमता कमी होते. समजा तुम्ही तुमच्या भावाच्या 50 लाखाच्या होम लोनसाठी गॅरेंटर आहात आणि आता 6 महिन्यांनी तुम्हाला स्वतःसाठी कर्ज घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही बँकेकडे जाता, लोन ॲप्लिकेशन करता, पण बँक तुमचं ॲप्लिकेशन नाकारते. कारण बँकेच्या सिस्टीममध्ये ऑलरेडी तुमच्या नावावरती 50 लाख रुपयांची आउटस्टँडिंग लायबिलिटी दिसते. त्यामुळे इथे भले तुम्ही ते कर्ज वापरत नसलात तरी कायद्याच्या नजरेत त्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. दुसरा मुद्दा आहे की तुमचा क्रेडिट स्कोअरवरती परिणाम होतो. समजा मुख्य कर्जदाराने एक जरी हफ्ता उशिराने भरला किंवा कर्ज थकवलं तर त्याचा सिबिल स्कोअर खराब होतोच, पण त्यासोबत तुमच्या क्रेडिट स्कोअरवर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे इथे दुसऱ्याच्या चुकीमुळे तुम्हाला शिक्षा मिळते आणि भविष्यात तुम्हाला कर्ज मिळायला अडचणी सुद्धा येऊ शकतात. तिसरा मुद्दा आहे की तुमचं बँक अकाउंट फ्रीज होऊ शकतं. जर कर्जदाराने कर्ज थकवलं तर बँकेकडे राईट टू सेट ऑफचा अधिकार आहे. म्हणजे काय? तर बँक जामीनदाराच्या अकाउंटमध्ये जो काही बॅलन्स आहे तो बॅलन्स लोन समोर ऍडजस्ट करू शकते किंवा त्या बॅलन्स अमाऊंटसाठी बँक तुमचं अकाउंट फ्रीज सुद्धा करू शकते. आणि चौथा आणि शेवटचा मुद्दा आहे
की तुमची मालमत्ता जप्त सुद्धा होऊ शकते. जर कर्जाची रक्कम मोठी असेल तर बँका सरफेसी ऍक्ट अंतर्गत तुमच्या स्थावर मालमत्तेवरती म्हणजेच तुमच्या इमूवेबल प्रॉपर्टीवरती जप्तीची नोटीस लावू शकते आणि तिचा लिलाव करून त्यांचे पैसे वसूल सुद्धा करू शकते. आता हा धोका किती वास्तविक आहे, किती मोठा आहे हे समजण्यासाठी मी तुम्हाला पुण्यात घडलेली एक सत्य घटना सांगणार आहे. अर्थात रिअल स्टोरीमध्ये नाव वेगळं आहे. मी तुम्हाला सांगताना फक्त त्या व्यक्तीचं नाव बदललंय. सो घटना अशी आहे की राजन साळवी हे एका नामांकित कंपनीत मॅनेजर होते. त्यांच्या नात्यातील एका जवळच्या व्यक्तीने स्वतःच्या ट्रान्सपोर्ट बिझनेससाठी बँकेकडून 40 लाख रुपयांचं कर्ज घेतलं. आता नात्यापोटी किंवा विश्वासापोटी राजन यांनी त्या कर्जावरती गॅरेंटर म्हणून सही केली. 2 वर्ष तो व्यवसाय मस्त चालला, पण नंतर तो व्यवसाय ठप्प झाला. त्या नातेवाईकांनी कर्ज फेडणंही बंद केलं. तो गाव सोडून निघून गेला, त्याचा फोनही बंद झाला. आता हे थकीत कर्ज रिकव्हर करण्यासाठी बँकेने राजन यांच्याकडे पैसे मागितले. राजन काय म्हणाले की माझा त्या बिझनेसशी काहीही संबंध नाही, मी फक्त गॅरेंटर म्हणून सही केली. पण बँकेने त्यांचं ऐकलं नाही आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. बँकेने थेट त्यांच्या पगारातील 50% हिस्सा कोर्टाच्या आदेशावरून वसूल करायला सुरुवात केली. आणि इतकंच नाही तर त्यांचे स्वतःचे कर्ज फेडण्यास अशक्य झाल्यामुळे बँकेने त्यांचं राहतं घर सुद्धा लिलावात काढलं. आता इथे मॉरल ऑफ दी स्टोरी काय आहे, तर केवळ एका भावनिक सहीमुळे एका चांगल्या आणि सुशिक्षित कुटुंबाला रस्त्यावर येण्याची वेळ आली. आता तुम्हा सर्वांनाच प्रश्न पडला असेल की जर भविष्यात गॅरेंटर राहायची वेळ आलीच तर स्वतःचा बचाव कसा करायचा. तर सर्वात पहिले नकार द्यायला शिका. जर तुम्हाला त्या व्यक्तीच्या व्यवसाय क्षमतेवरती किंवा त्याच्या हेतूवरती 1% जरी संशय असेल तर त्यासाठी स्पष्ट नकार द्या. कारण एक वेळ मैत्री तुटलेली चालेल, पण कुटुंब रस्त्यावर आलेलं कधीच चालणार नाही. दुसरं आहे की को ऍप्लिकंट आणि गॅरेंटर यामधील फरक समजून घ्या. कोणासाठीही गॅरेंटर राहताना बँकेचे टर्म्स अँड कंडिशन्स किंवा बँकेच्या ज्या काही अटी असतात त्या नीट वाचून घ्या. तिसरं आहे की लोन इन्शुरन्स. तुम्ही ज्यांच्यासाठी गॅरेंटर राहताय त्या व्यक्तीने कर्जासाठी इन्शुरन्स काढलाय की नाही ह्याची खात्री करून घ्या. कारण जर भविष्यात काही प्रॉब्लेम झाला तर त्या कर्जाचा पूर्ण बोजा तुमच्यावरती येणार नाही. आणि चौथा मुद्दा आहे लिमिटेड गॅरंटी. तुम्ही बँकेला सांगू शकता की बाबा मी एका विशिष्ट रकमेसाठीच गॅरंटी देईन, संपूर्ण कर्जासाठी नाही. आणि कायदेशीररित्या तुम्ही लिमिटेड गॅरेंटर सुद्धा राहू शकता. सो मित्रांनो, जामीनदार हा शब्द ऐकायला खूप साधा वाटतो, पण कायद्याच्या नजरेत त्या शब्दाला खूप मोठी आर्थिक आणि कायदेशीर धार आहे. लक्षात घ्या, तुमची एक सही तुम्हाला तुमचे सर्व आयुष्यभराचे कष्ट धुळीस मिळवू शकते. त्यामुळे भविष्यात कोणासाठीही गॅरेंटर राहताना 10 वेळा विचार करा आणि मगच त्या कागदावरती सही करा. आता मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का, किंवा कोणाकडून तुमची अशी फसवणूक झाली आहे का? जर तसं असेल तर तुमचं म्हणणं कमेंटमध्ये नक्की मांडा. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.